not going to give you a question. Can you stay categorically? You are fake news. जर तुम्ही व्हॉट्सअप, ट्विटर, यूट्यूब अशा सोशल मीडियाचा वापर करून सरकारबद्दल काही बोलत असाल तर सावधान. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट रूल्स 2023 बद्दल सर्वप्रथम जाणून घ्या. नुकतेच केंद्र सरकारने सुधारित माहिती तंत्रज्ञान नियम 2023 सादर केले. नवीन नियमानुसार असे सांगण्यात आले आहे की सरकारतर्फे एक फॅक्ट चेकिंग युनिट म्हणजे सत्यशोधन समितीची स्थापना केली जाईल आणि ज्या वेळेला कोणी व्यक्ती कुठल्याही समाज माध्यमावर सरकारबद्दल किंवा त्यांच्या कामकाजाबद्दल काही माहिती प्रसिद्ध करेल त्यावेळी फॅक्ट चेकिंग युनिट मार्फत ती बातमी खरी किंवा खोटी ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. आणि जर ती बातमी फॅक्ट चेकिंग युनिट मार्फत खोटी ठरवली गेली तर सरकारला संबंधित बातमी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा अधिकार असेल. आणि जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सरकारच्या निर्णयाचे पालन केले नाही तर ते IT कायदा 2000 च्या कलम 79 अंतर्गत त्यांचा सेफ हार्बर स्टेटस गमावू शकतात. सेफ हार्बर स्टेटस म्हणजे IT कायद्याचा कलम 79 नुसार इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि इतर मध्यस्थांनी त्यांनी होस्ट केलेल्या किंवा प्रसारित केलेल्या कोणत्याही थर्ड पार्टी कंटेंटच्या त्यांच्या दायित्वातून त्यांना मुक्त केले जाऊ शकते जर ते काही अटींचे पालन करत असतील तर. या नवीन नियमाविरोधात हास्य कलाकार कुणाल कामरा याच्यासह संपादक आणि नियतकालिकांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. तसेच सुधारित नियम घटनाबाह्य घोषित करावेत कारण त्यामुळे संविधानातील अनुच्छेद 19 क्लॉज 1A भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे उल्लंघन होत आहे आणि या सुधारित नियमानुसार कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यापासून सरकारला मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. याचिकांवर निकाल देताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने परस्पर विरोधी निकाल दिला. म्हणजेच निकालपत्रात दोन्ही न्यायमूर्तींनी वेगवेगळी मते व्यक्त केली. या प्रकरणात न्यायमूर्तींनी नेमके काय मांडले याचबरोबर स्प्लिट वर्डिक्ट म्हणजेच परस्पर विरोधी निकाल म्हणजे काय, त्याचे परिणाम कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. उच्च न्यायालयात एकल आणि 2 न्यायमूर्तींचा समावेश असलेले खंडपीठ अशी विभागणी असते. बहुतांशी प्रकरणात खंडपीठाकडून एकमताने निकाल दिला जातो. फारच कमी वेळा खंडपीठात समाविष्ट 2 न्यायमूर्तींमध्ये भेदभाव किंवा मतभिन्नता होऊन परस्पर विरोधी निकाल दिले जातात. खंडपीठातील दोन्ही न्यायमूर्तींनी जर परस्पर विरोधी निर्णय दिल्यास मुद्द्यावरील बहुमतासाठी प्रकरण 3ऱ्या न्यायमूर्तीकडे वर्ग होते. ते न्यायमूर्ती ज्या बाजूने निकाल देतील तो अंतिम व बहुमताचा निकाल मानला जातो. अर्थात या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आपण आव्हान देखील देऊ शकतो. आता या प्रकरणात नेमका निकाल काय लागलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. सरकार विरोधात समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या खोट्या ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्ती न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी बेकायदा ठरवून रद्द केली. ऑनलाईन मजकूर खरा किंवा खोटा ठरवणाऱ्या सत्यशोधन समितीची वस्तुस्थिती कोण तपासणार असा प्रश्न न्यायमूर्ती पटेल यांनी उपस्थित केला. तर न्यायमूर्ती नीला गोखले यांनी विरोधी निकाल देताना ही समिती सरकारने नियुक्त केली म्हणून तिला पक्षपाती म्हणणे योग्य नसल्याचा निर्वाळा दिला व कायदा दुरुस्त करण्याची जी प्रोसेस आहे ती योग्य ठरवली. त्यामुळे आता हे प्रकरण नव्याने 3ऱ्या न्यायाधीशांमार्फत ऐकले जाईल असे न्यायमूर्ती पटेल यांनी निकाल जाहीर करताना स्पष्ट केले. सरकार बळजबरीने भाषणाचे खरे किंवा खोटे असे वर्गीकरण करू शकत नाही आणि नंतर ते अप्रकाशित ठेवण्यास भाग पाडू शकत नाही. ही एक प्रकारे सेन्सॉरशिप आहे असे न्यायमूर्ती पटेल यांनी 148 पानी निकालपत्रात अधोरेखित केले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB अस्तित्वात असताना नवीन यंत्रणा आणण्यावरही त्यांनी बोट ठेवले आहे. आता याबद्दल नेमकं न्यायमूर्ती गोखले यांचा निवाडा काय होता ते सुद्धा येथे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. ऑनलाईन प्रसिद्ध होणारा मजकूर खरा की खोटा हे ठरवणारी सत्यशोधन समिती केवळ सरकार नियुक्त आहे म्हणून तिच्या सदस्यांवर पक्षपातीपणाचा आरोप करणे अयोग्य आहे असा निर्वाळा न्यायमूर्ती गोखले यांनी त्यांच्या निकालपत्रात दिला. तसेच या नियमांमुळे ऑनलाईन मजकूर प्रसिद्ध करण्याच्या अधिकारांवर कोणताही परिणाम होणार नाही असे म्हटले. बनावट, असत्य, खोटी माहिती सर्वदूर पसरवण्याचा अधिकार हा भाषण स्वातंत्र्याचा भाग नाही आणि या दृष्टिकोनातून संरक्षण मिळवणे विसंगत आहे असे न्यायमूर्ती गोखले यांनी आपल्या निकालात म्हटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा लोकशाही स्वीकारलेल्या राष्ट्राचा एक महत्त्वाचा आणि अपरिहार्य घटक आहे. तथापि वापरकर्त्याने जाणून बुजून आणि हेतुपुरस्सर खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसृत केल्यास आणि त्याकडे सत्यशोधन समितीने लक्ष वेधल्यावर भाषण स्वातंत्र्याचा अधिकार संरक्षित होऊ शकत नाही. शिवाय माहिती तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्ती ही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी नाही किंवा मनमानीही नाही तर ती खोट्या गोष्टींपासून मुक्त असलेल्या तथ्यांवर चर्चा आणि माहितीच्या प्रसारास प्रोत्साहन देते असे न्यायमूर्ती गोखले यांनी निकालपत्रात अधोरेखित केले आहे. या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. जर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकही नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.